मी 2 दिवस रजेवर आहे. घरकाम करणार नाही. मंदाकिनी सरपोतदार सही. काय चाललंय? हा, मला एक सांग, आपल्या घरी आज कोणी येऊन गेलं का? कोणी नाही. मग हे काय आलं हिच्या डोक्यात? माहित नाही. मला एक सांग, तुझी आई काहीही काम करणार नाही म्हणजे काय? म्हणजे काहीच काम करणार नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. मग सुष्मिता करेल. ती का करेल? ती का करेल म्हणजे? हे बघ सुष्मिता, एवढे काही डोंगर उपसायचे नसतात कामाचे तुझ्या आईला. आणि ती जेवढं बोलते ना तेवढं ती काही काम करत नाही. मग तर प्रश्नच मिटला. कोणी काहीच करू नका. खायचं काय करेल ती? हा, 4 वेळा लागतं ना तिला. ते मी बघेन. काय ग, हा काय स्टंट आहे नवीन तुझ्या आईचा? कोण करणार ही सगळी कामं सणावाराची? तुमच्या लाडक्या सुनेला सांगा, ती करेल घरची सगळी कामं. मी कामाला हात काय मी बोट पण लावणार नाही. सगळे मला बोलतात ना, मला पण बघायचं आहे माझ्याशिवाय घरची कामं कशी होतात ती. लाडकी सून आणली आहे ना एवढ्या हौसेनं, मोठ्या घरची सून आणली आहे. तिला म्हणावं तिची सासू 2 दिवस रजेवर गेली आहे, कर घरातली सगळी कामं. मला पण बघायचं आहे तुम्ही होळी कशी साजरी करता. होळी का बरं म्हणतात? होलिका दहन. अगं, होलिका ही हिरण्यकश्यपूची बहीण होती. ओके. हिरण्यकश्यपू हा असुरांचा राजा होता. सगळ्यांनी आपली पूजा करावी असं त्याला वाटायचं. आणि त्याचा मुलगा प्रल्हाद, तो विष्णू भक्त. त्यामुळे त्या हिरण्यकश्यपूनं त्या प्रल्हादाला मारायचे खूप प्रयत्न केले. स्वतःच्याच मुलाला का? अहंकारापोटी माणूस काहीही करू शकतो. हो, स्वतःच्या मुलाशीही तो चुकीचा वागू शकतो. मग त्या होलिकाला बोलवलं. तिला म्हणे वरदान होतं की तिला अग्नी जाळूच शकत नाही, तिचं काहीच होऊ शकणार नाही. मग प्रल्हादाला तिच्या मांडीवर बसवलं आणि अग्नी पेटवला. पण शेवटी होलिकाचं दहन झालं. त्या अग्नीमध्ये ती होलिका जळून खाक झाली. पण प्रल्हादाला काही झालं नाही, कारण होलिकाचा हेतू हा दुष्ट होता, पण प्रल्हाद हा खरा होता, म्हणून तो वाचला. यू नो व्हॉट, मला लहानपणी पिंट्या दादा खूप स्टोरीज सांगायचा. खूप मजा यायची तेव्हा. गोष्टीच्या नादामध्ये कामं राहतील. सुष्मिता, तुझ्या आईला म्हणावं ती काहीच करणार नाही ना, सांगितले ना तिनं. मग ते आमचं आम्ही बघू. जाऊ दे ग. मला सांगते, आपली यादी कुठपर्यंत आली आहे? नारळ, धूप, कापूर, हळद, एवढं सगळं लागणार आहे का? बाबा, मी एक काम करते, हे जे मी कार्ट मध्ये घालून ठेवल्यात ना गोष्टी, त्या मी आत्ताच ऑर्डर करून टाकते, है ना? म्हणजे नंतर गडबड नको. जाल लगेच ऑनलाईन ऑर्डर करायला. अगं, सगळ्याच वस्तू काही अशा ऑनलाईन ऑर्डर करून नाही मिळत. काही वस्तू बाजारामध्ये जाऊन शोधाव्या लागतात, पाहाव्या लागतात, है ना? अरे, ती करते ना तिच्या पद्धतीनं. सांग जरा तुझ्या आईला सुष्मिता. बाबा, आई इज राईट. आय डू वन थिंग. मी ना पटकन ऑर्डर करते, फूड ऑर्डर करते आणि मग निघते. मी नाही खाणार ऑर्डरचं वगैरे. बाहेरचं खाणार नाही ना? मग सुष्मिता तिला म्हणाव खिचडी लाव, चालेल आम्हाला. मी रजेवर आहे, मी नाही काय काम करणार. स्वयंपाकघरात पायच नाही ठेवणार मी आज. बघा तुमचं तुम्ही काय करायचं ते. बाबा, तू सोडून दे, काही टेन्शन घेऊ नकोस. तू आणि रोहन बाजारामध्ये जा, खिचडी मी करतो. अहो, असं काय करते तुम्ही? नाही, तुम्ही काम करायचं नाही. ओके? का? तुम्ही प्रत्येक वेळेला काम करता. नाही, एक काम करूयात, मी खिचडी बनवते, तुम्ही मला स्टेप बाय स्टेप सांगा, म्हणजे मी व्यवस्थित तुम्हाला खिचडी खाऊ घालेन. फर्स्ट टाइम बनवेन. आता बघ ना, हेच बघ. ही सुष्मिता बसली आहे नुसती ठोंब्यासारखी. एकदा तरी ती म्हणाली का ग की यातलं काहीतरी काम मी करते म्हणून? दादा यार, काय डॅडा लावलेस ग? हा, खोटं बोलतोय का मी? ऐका बाबा. ओके, फाईन. ठीक आहे, जाऊ दे, सोड. जे झालं ते झालं. म्हणूनच मी म्हणतोय तुम्ही दोघं बाजारामध्ये जा. मी मस्तपैकी तुला खिचडीची ट्रीट देतो. हो, ट्रीट म्हणजे फक्त खिचडी नाही, तळलेले पापड, भरलेल्या मिरच्या, मस्त बेत करूया आपण. पक्का.
थँक्यू. आओ चला. एक्सक्यूज मी सर, तुम्ही समर राजवाडे ना? कमाल आहे, चक्क राजवाडे इंडस्ट्रीजचे ओनर ओपन मार्केटमध्ये. किती डाऊन टू अर्थ आहात सर तुम्ही. पाहिजे तर एका फोन कॉलवर सर्व काही घरात मागू शकला असतात, तरी पण तुम्ही चक्क ओपन मार्केटमध्ये. ग्रेट सर. अहो ग्रेट काय, बायकोसमोर नवऱ्याचं काही चालत नसतं, मग कोणीही असो. राजवाडे झाले तरी बायकोच्या सांगण्याप्रमाणेच वागावं लागतं, नाही का राजवाडे? जाऊया का आता आपण घरी? या अशा हातातल्या पिशव्या सांभाळत एवढ्या गर्दीमध्ये पायाला लागलेलं असताना काय गरज होती यायची? मी जात होते ना माझी. तुम्ही कशाला आलात माझ्या मागे? कशाला आलो? माझी मीटिंग पोस्टपोन झाली. विचार केला तुम्हाला मदत करावी, तुमच्या मदतीसाठी मी इथे आलो. ते आभार मानायचे सोडून दिलेत आणि तुम्ही मलाच विचारताय कशाला आला? ओके धन्यवाद. ओके ओके म्हणू नका मार्केटमध्ये. ओके. आणि अशा या पिशव्या हातात धरून इकडे तिकडे फिरण्यापेक्षा ट्रॉली घ्यायची आहे. हे ट्रॉली कुठे घेऊन येणार? आपण मग मॉल मध्ये जायचं ना, किंवा एसी तरी असतो ना तिकडे. मॉल मध्ये पूजेचं सामान मिळतं का? नाही मिळत. चला. हळू चला आता, रस्त्यात नका सांभाळायला लावू मला तुम्हाला. या इकडे. ए रोहन, हो बाई. काय काय झालं बाबा? काही झालं नाही. हे बघ, तू आणि अधिरा दोघंही बाजारात जा. तिने एकटीनं जायला नकोय. जाऊयात, चल. हा वेट मी ना ड्रेस चेंज करते पटकन. आले. कसं कशाला चेंज? इथेच जायचंय खाली. थांब थांब. बरोबर यार, लगेच जाऊया. बाबा अशी चल, लेट्स गो. हे काय? दिस बॅग इज बाजारात हीच पिशवी नेतो आपण. काय रे रोहन, कुठे झालास तू? मी अधिरा सोबत बाजारात. का? ती एकटी नाही का जाऊ शकत? ती पुढे पळवून देणार आहे का? अरे मस्त आहे जळदाकट. तुझा तुझ्या कामाला, तुला कामं नाही येत? आई प्लीज यावरून सुरू नको होसा आता. अरे अरे मी तसं काही बोलत नाहीये. अधिरा एक काम करू, चल आपण जाऊ. रो आर यू शुअर तू ही बॅग घेऊन जाणार आहेस बाजारात? ही आम्ही जुने कपडे असतात ना ते फेकून नाही देत, त्याच्या पिशव्या वगैरे बनवतो किंवा असं ते पुसायला वगैरे असं बनवतो, है ना? बघूया अधिरा कशी करते पूजेची खरेदी, बघूया. अधिरा लेट्स गो, चल. आय एम सो एक्साइटेड टू एक्सप्लोर. लेट्स गो. लेट्स गो. सावकाश जा रे. हो. द्या या ठेवा पिशव्या ट्रॉलीमध्ये. आता हातात पिशव्या घेऊन बाजारात फिरण्याची गरज नाही. कुठून आली ट्रॉली? शोधलं की सगळं सापडतं. नाही, छोट्या उद्योगांना मदत जरूर करावी, पण आपली स्वतःची सोय पाहायला काय हरकत आहे, होय की नाही? पण म्हणजे खरंच अशी जादूची कांडी फिरवल्यासारखे तुम्ही ट्रॉलीज घेऊन आलात. मित्रासाठी इतकं तर करूच शकतो आपण. चला आता जाऊया आणि धडपडू नका. सावकाश तुम्ही या. खरंच कमाल आता. पण मला आहेच आहे मी, फक्त तुम्हाला उशिरा कळतं हा प्रॉब्लेम आहे. ओके सॉरी.